या क्षणाची मोठी अपडेट। ठाणे स्टेशन परिसरात पाणी साचलंय आणि पावसाचा लोकलला फटका बसलाय। मध्य रेल्वेची वाहतूक त्यामुळे विस्कळीत झालेली आहे आणि आपण पाहतोय ठाणे स्टेशन परिसरामध्ये पाणी साचलेलं आहे। पावसाचा आता लोकलला फटका बसलेला आहे। अनेक ठिकाणी लोकलच्या फेऱ्या ज्या आहेत त्या रद्द करण्यात आलेल्या आहेत, तर काही ठिकाणी लोकल ट्रॅकवरच उभ्या असल्याचं बघायला मिळत आहे। मात्र आपण ठाणे स्टेशन परिसरातली दृश्य बघतोय ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे। गेल्या काही वेळापूर्वी आपण बघितलेलं होतं की ठाणे परिसरामध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पावसाला सुरुवात झालेली होती आणि आता अचानक ठाणे स्टेशन परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे, त्यामुळे वाहतुकीवर देखील याचा परिणाम झालाय। अधिकची अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी सूरज मसूरकर यांच्याकडून। सूरज, आपण बघतोय लोकलला तर एकीकडे पावसाचा फटका बसला, मात्र आता ठाणे स्टेशन परिसरात देखील मोठ्या प्रमाणात पाणी साचले। सविस्तर माहिती या संदर्भात। नक्कीच सेजल, अवकाळी पावसामुळे वाहतुकीवरती परिणाम झालेला आहे आणि ठाणे स्थानकामध्ये पावसामुळे पाणी भरलेलं आहे। आपण सध्या आहोत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकावरती, ज्या ठिकाणी ठाण्याकडे जाणाऱ्या वाहतुकीवरती जो परिणाम झालेला आहे आणि त्यामुळे CST स्थानकावरती मोठ्या प्रमाणात प्रवाशांची गर्दी जी आहे ती या ठिकाणी आपल्याला सेजल पाहायला मिळते। खरं म्हणजे पाहायला गेलं तर आता ही जी वेळ आहे ती चाकरमान्यांची घरी जाण्याची वेळ आहे आणि अवकाळी पावसामुळे जो रेल्वे वाहतुकीला फटका बसलेला आहे त्यामुळे कुठेतरी CST स्थानकावरती ही गर्दी जी आहे ती सेजल आपल्याला इथे पाहायला मिळते। खरं म्हणजे पाहायला गेलं तर ठाणे रेल्वे स्थानका मध्ये पावसामुळे अवकाळी पावसामुळे पाणी भरलेलं आहे आणि त्याचाच फटका कुठेतरी मुंबईहून ठाण्याकडे जाणाऱ्या दिशेला जी रेल्वे आहे त्याला बसलेला आहे आणि त्याचमुळे कुठेतरी ही गर्दी जी आहे ती आपल्या या ठिकाणी पाहायला मिळते। रेल्वे प्रशासनाशी चर्चा केल्यानंतर असं सांगण्यात आलेलं आहे की 5 ते 10 मिनिटं रेल्वे जी आहे ती उशिराने धावणार आहे आणि त्यामुळे कुठेतरी CST स्थानकावरती ही जी गर्दी आहे ती सेजल आपल्याला पाहायला मिळते। काही वेळानंतर जी वाहतूक आहे ती पूर्वपदावर येणार असल्याचं निश्चितच सूरज, धन्यवाद दिलेल्या सर्व अपडेट्ससाठी। तर आपण या क्षणाची मोठी अपडेट बघतो। ठाणे स्टेशन परिसरात पाणी साचलेलं आहे, मोठ्या प्रमाणात पाणी या ठिकाणी साचलेलं आहे आणि पावसाचा लोकलला देखील जोरदार फटका बसलेला आहे। मध्य रेल्वेची वाहतूक आता विस्कळीत झालेली आहे। मुंबई